नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला एकदम काहीतरी खास दिसणार आहे, वेगळा दिसणार आहे. तर आज कामानिमित्त चाललो होतो पुण्याला. तर मधीच दाजी म्हणले चला जाता जाता आपण चक्कर मारून देऊ. आपलं उरुळी कांजनमध्ये पहा कृपा नर्सरी म्हणून आहे. नर्सरी जे की आपल्या मानकरोडोसा हॉटेलवरती पहा 1-1.5 लाखाचं जे झाड आहे तिथले झाडं आपण इथूनच घेतलेले आहेत. आणि इथं खूप प्रकारची व्हरायटी आहे. मीन्स इथं होलसेल याच्यामध्ये क्वांटिटीमध्ये बल्कमध्ये झाडं मिळतात. होलसेलच आहे थोडक्यात ही नर्सरी. तर काही थोडेफार इंडोर प्लांट्स घ्यायचे होते, घरातले बरेचसे खराब झालेत. आता भरपूर दिवस झाले. आपण ज्यावेळेस घर बांधलं होतं त्यावेळेस बांधल्याच्या नंतर घेतले होते, म्हणजे 2 वर्ष झाले. बऱ्यापैकी ते काही खराब झाले, तर जीव नसल्यावानी झालाय त्याच्यात. आणि मग म्हणलं चला हे बघा एकदम वेगळ्या वेगळ्या प्रकारची, म्हणजे जनरल ज्या लोकल नर्सऱ्या असतात आपण जाऊन बघतो आणतो, तर त्याच्यापेक्षा इथं सगळे जे प्रकार आहेत ते सगळे वेगळेच काहीतरी दिसणार आहेत आपल्याला. कसं क्रिएट केलं असेल याला बघ ना, इथं अशा पद्धतीच्या क्लिप्स लावलेल्या आहेत त्या. आणि किती छान असं याला शेप दिलेला आहे. मग काय मटका टाईप मध्ये शेप दिलेला आहे बघा. आणि उन्हाळा तर त्याच्यामुळं पण दाजी म्हणले नाही चला रोजच घरात काम 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 आपण जाऊनच येऊ म्हणले. सकाळपर्यंत येऊन ही म्हणली होती मी नाही येत, तुम्ही दोघंच जा. पण हे म्हणले नाही रोजच कामामध्ये येतं, चला आज. म्हणलं ठीक आहे चला. तर स्पेशली हे झाडं पण हे एंट्रन्स आहे नर्सरीचं. खूप छान पद्धतीने डेकोरेट केलेलं आहे. मस्त एवढा ऊन आहे तरी पण किती हिरवगार आहे सगळीकडे. म्हणजे पाण्याचं प्रॉपर हे आहे. इकडं पाणी जास्त दिसतंय कारण येताना पण आम्ही बघितलं ना सगळे शेतामध्ये वगैरे सगळं हिरवगार, ऊस हे ते सगळं हिरवच आहे सगळंच्या सगळं. तसं आपल्या इकडं सगळं ओसाड पडलेलं दिसन, वाळलेला डोंगर. त्याला बी काल परवा दिवशी आग लागली होती. त्याला आग लागली. हे कसं बनवलं मी जाणून घ्यायला फार उत्सुक आहे की हे कसं, हे क्लिप्स वगैरे कशा लावतात किंवा कसं याला बनवलं कसं जातं, हे गुंफलंय कसं नेमकं कशाने, तर आपण त्यांनाच विचारू. चला चला चल ऊन लागते बाळा. वाव आणि वाव. आपण असे छान छान झाडं म्हणा किंवा आगळे वेगळ्या प्रकारचे छोटे छोटे प्लांट म्हणा, कुठंतरी आपण पिक्चर बघायला गेल्याच्या नंतर त्याच्यामध्येच हे असं दिसतं. पण हे पहा नंबरचं, हे 2 आणि 3 नंबरचं आगळंच वेगळंच काहीतरी आहे, जसं काही शोपीसच मांडलंय अशा पद्धतीचं आहे पहा. आणि मस्तच. ताई हे बघ ना, ही गाय वासरू, ताई गाय वासरू आहे. आपण बघत होतो ना आपल्या गार्डन मध्ये, पण आपल्याला तशी भेटली नाही. एवढं ते रिअल वाटत नव्हतं आणि त्याची डिझाईन नाही आवडली म्हणून आपण कॅन्सल केलं. ते एवढं छान वाटतंय ते. गाय वासरू बघत होतो आपल्या गार्डन मध्ये, असं कुठं होतं ते, त्याचं वेगळंच होतं म्हणून नाही घेतलं आपण. ते उगाच हे वाटत होतं. नाही प्राइस आता समजा झाडांची प्राइस आहे लाखो रुपये प्राइस असेल, लाखो मध्ये प्राइस असेल. पण ह्याच झाडांची प्राइस लाखो मध्ये असं नाही. आपल्या शेतामध्ये लिंबाची झाडं असतात बघा, याच्यापेक्षा मोठे असतात. किंवा एखादं कशाचं झाड तुम्ही कोणतं पकडा, बाबडीचं पकडा, लिंबाचं पकडा, आंब्याचं पकडा, कशाचं बी. आपण कधी कधी त्याला वैतागतो, आपल्याला वसा पडतो शेतामध्ये म्हणतो. आणि एखाद्या सहज कोणाला पण एखाद्या लाकूड तोडायला किंवा कोणाला पण 500 रुपये 1000 रुपयाला आपण देतो. पण आपल्याला हे माहीत नसतं त्या झाडाची किंमत बी लाखोमध्ये. कारण की झाडाची किंमत एक मोठे झाल्यावर थोडंसं मोठं खोड झाल्यावर लाखोमध्येच असते. आपण 400, 500, 1000 रुपयाला आपल्या स्वतःसाठी विकतो. पण त्या झाडापासून फायदे पुढे किती असतात हे आपण कधी लक्षात घेत नाही. त्यामुळं याच्या व्हिडिओमार्फत हेच सांगायचा माझा उद्देश आहे की ट्री कटिंग म्हणजे वृक्ष तोडणं हे निश्चित थांबवायला पाहिजे. एवढी ग्लोबल वॉर्मिंग होत चालली आहे. उष्णता कशाने वाढली, गरमी कशाने वाढली. माणूस फक्त गरमी वाढली म्हणतोय पण त्याचं कारण शोधत नाही आणि कोणी पण अंमलात आणायला तयार नाही. फक्त त्यांचं चाललंय ते चाललंय. त्यामुळे ह्याच झाडाची लाखोमध्ये नाही, प्रत्येक झाडाची किंमत लाखोमध्ये असते. त्यामुळे झाड इम्पॉर्टंट आपल्यासाठी आहेच, आहे ना सर? बरोबर आहे ना सरांनी इनिशियली सुरू केलं तर तेव्हापासून झाड आहे त्याचे. कसं आहे की आपण मुळ्याला कट करतो, पहिल्यांदा जमिनीत लावतो, वाढवून घेतो आणि हळूहळू रूट कट करत 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 त्याला असं पोर्टेबल करतो. ते कधी कुणाला उचलून नेऊन देऊ शकतो. पुढे पण प्लांट होतो. त्याला ट्रिम केलेला आहे जेणेकरून कांद्या मोठ्या दिसून ते ओल्ड दिसावं असं साईजचा आकार देण्याचा त्याला प्रयत्न केला. आणि ते तिकडचे त्याला पण कसं होतं क्लिप्स वगैरे त्याला मेहनत करायचं. सपोर्टसाठी लोखंडी स्टँड आहे त्याला, आणि त्याला पिशवीमध्ये वाढवून घेऊन जसे ते टोपली इनकर करतात तशा प्रकारे त्याला आकार देत देत त्याला 4 ते 6 महिने जातात सेट व्हायला. 6 महिने जातात. त्याच्यानंतर हे तयार. ते बघ ना आपल्या हॉटेलला नाही का छत्री टाईपचं आपल्या हॉटेलला ठेवलं नाही. हॉटेलला ठेवलं नाही. आता 10-20 वर्ष ठेवू म्हणजे त्याची किंमत लाखोमध्ये होती. म्हणजे थोडक्यात हे असं एक झाड हे डिझायनर थोडक्यात याला म्हणता येईल. याला 6 महिने वर्षभर बनवायला लागतं. 2 वर्ष 27 वर्ष झाड पहा.
जसं पिंपळाचं झाड आणि वडाचं झाडाला बी किती किती वर्षानंतर एवढं 50 वर्षाचं आपण किती इझिली त्यांना तोडतो ते तसं नाही करायला पाहिजे झाड बघा ना आता हे 27 वर्षाचं म्हणजे जोक नाही. बोनसाई 25 वर्षाचा आहे ओरिजिनल आहे याला तुम्ही कटिंग वगैरे प्रॉपर ते करूनच मग तेवढ्या पॉट मध्ये फिट केलं ना त्याच्या रूट कट करून ओरिजिनल बोनसाई आहे 25 वर्षाचा. आणि एवढ्या वर्षाचं झाड एवढ्या पॉट मध्ये सेट करायचं म्हणलं महिने नाही टिकत घरातले. नाही ना टिकत ते मग आता तेवढं एवढं एवढी मेहनत आहे ना मेंटेनन्स नाही ना आपण. चले भाऊ या इंडोर प्लॅन आउटडोरच पाहिजे पहिले सगळे हे पण कसलं सुंदर. मनी प्लांट आहे. मनी प्लांट हा कोणता एवढा मोठा साईजचा पाणी घरात ठेवायला असं ठेवू शकतो आपण. ग्रीन मनी प्लांट आहे. आमचा प्रॉब्लेम काय मेन झाडं आवडतात नाही घरातली आम्हाला इंडोर, पण त्याचं केअर फक्त पाणी देणं एवढंच माहिती आहे आम्हाला. बाकी जर असतं ना सगळ्या औषधं घेते असतं पण ते राहत नाही ना ते आपल्या. राहत नाही बरोबर आहे इथं पाण्याचा सोर्स असेल ना चांगला पाणी ग्रीसी ना हॉलमध्ये ठेवू शकतो आपण. हॉलमध्ये ठेवतो हे पण इंडोरच आहे आणि हा आता ते टिकतो. जे झाड आहे ते काय म्हणतात की ते सायकल पैकी झेहरीला आहे म्हणतात असं आहे ना. काय होते हा आहे आपल्याकडं पण ते पण ते आणि मला कमेंट्स आलते एकदा मी दाखवलं होतं व्हिडिओ तर बऱ्याच काय म्हणलं ते थोडंसं झेहरीला आहे. म्हणजे त्याचा जर रस लागला ना अंगीन खाली मुलांना तोंडात नाही गेलं. बरोबर त्याची माती वगैरे कधी चेंज करायची काय कसं 6 महिन्याच्या पुढे आपल्याकडून आता गेलं की 1 वर्ष 6 महिने हॅलो याच्यामध्येच ठेवायचं. हॅलो लिक्विड खताला मला सेटने तुमची आठवण काढली होती पण याला कंटिन्यू नाही येत ना फुलं. येतं. बरंच काही नाही. हे साधा फुलीचं दिसतंय नाही नाही आहे ना वेगळा नाही नाही वेगळाच प्रकार आहे. पाहिलेलं पण नसतं कधी एवढं इंडोर वेळ. प्लांट्सचं सेक्शन आहे तिथे सगळे इंडोर प्लांट्स आहेत आतमध्ये ह्या सेक्शन मध्ये पण. हे पण बघ काय सुंदर आहे वेगळंच. ग्रीन टाईप फक्त ग्रीनरी. बघ आता हे हिरवा गारपाना कसा आहे. हा पीस लिलीचाच प्रकार आहे का? पिकलेली आहे. हा इम्पोर्टेड पिकलेली हा इम्पोर्टेड आहे. आहे. युरोप शेती इम्पोर्ट करतो आपण. तिथं वाढवतो. मग याला पण 12 महिने फुलं का? हे छान वाटतंय है ना. पीस लिलीला बघा जनरली पहिले अगोदर उन्हाळ्यात फक्त फुलं यायची माझ्या याच्यानुसार तरी, कारण मी अगोदर लावलेले. पण हे म्हणतात आता याच्यावरती अशी काही प्रोसेस झालेली आहे की पीस लिलीला 12ही महिने फुलं येऊ शकतात. प्राईसचं नका देऊ नाही जाता नाही घेऊ ना 12 महिने फुलं सावलीत. पण याला पाणी वगैरे असं कंटिन्यू लागतं की कमी काय असं? रोज पाणी रोज रोज. हे बघ ताई कसलं सुंदर दिसतंय आता बापरे. हे 50 मला आहे ना, कलर. जोपर्यंत मी हात नाही लावत तोपर्यंत मला ते आर्टिफिशियल वाटत होतं, पण हे ओरिजिनल आहे आणि हे ऑर्किडची व्हरायटी आहे बा ताईंनो. 50 कलर आहे त्याच्यात. शेड आहेत याच्यामध्ये ऑर्किड मध्ये. आणि मेन मीन्स हे 100 दिवस हे फुल टिकतं. फक्त पाणी द्यावं पाणी लागतं. दररोज द्यावं लागतं. दररोज पाणी द्यावं लागतं. सपोज याचा आपण 4-5 व्हरायटी घेऊन बंच करून जरी बेडरूम मध्ये म्हणा, हॉल मध्ये म्हणा, एखाद्या पॉट मध्ये ठेवला, हे मातीतच लावावं लागतं का पाण्यात पण चालतं? कोकोपीट ऑलरेडी दिले कोकोपीट मध्ये. आणि सपोज हे 100 दिवस टिकते हे फुल. 100 दिवस हे सुकल्याच्या नंतर परत पुन्हा येतात. परत उशिरा खूप वेळ लागतो. 100 दिवस म्हणले तरी झाले 3 महिने. राहतं पण 3 महिने राहणार 3 महिने हे फुलं असे ऍज इट इज राहणार. फक्त त्याला पाण्याची गरज आहे. दररोज पाणी. शेड बघा किती सुंदर. 50 50 कलर आहे. कलर आहेत बघा 50 आता. कलर हा आहेत एक कलर झाला, पुढं पर्यंत हा एक कलर झाला. हे बघा इथं हा पण एक कलर. वेगळा थोडासा. मग शक्यतो हे फॉरेन कंट्री मध्ये वगैरे पाहायला मिळते. हा यांनी आता इथं टेक्नॉलॉजी सुरू केली हे असं हातात घेतलं तरी पण असं बिलीव नाही होते की हे आर्टिफिशियल आहे म्हणून. नाही हे बघ कसला शेड आहे जबरदस्त. वेलवेट टाईप मध्ये. येल्लो पण आहे हा बघ. कसले सुंदर दिसत ते बघ. ए ध्रुव इकडं. पूर्ण वेलवेट टाईप मध्ये त्याचं हे. 100 दिवस झाड टिकतं म्हणल्यावर. पण हे बनवायचं पण हे आहे ना, की कशा पद्धतीने वेगवेगळं कसं बनवू शकतो माणूस, आहे की नाही. बाहेरनं वगैरे येत असेल त्याचे. हे बघ ना कसलं सुंदर शेड आहेत बघ ना. 50 शेड म्हणल्यावर जोक नाही ना. लाईट डार्क सगळे. 100 दिवस टिकतं म्हणून फुल. हे बघ हा वाला मनी प्लांट. मोठे मोठे हे आले तर. हा पण मनी प्लांट बघ. मनी प्लांट नाही हा वेगळा काहीतरी प्रकार आहे.
अगं याला स्टँड लावलेलं आहे अशा पद्धतीचं पिरॅमिड टाईप आणि त्याच्यात ते पूर्ण ते गुंफतंय हाय की नाही. हे आपल्या इथे आहे बघ हे झाड. हे पण सुकलं ते. बरेच दिवस टिकतं बरं का 3-4 महिने. पण चुकलं ते आता आता सुकलं. हिरवं हिरवं गार सगळं. इथं बी बोनसाईचे प्रकार आहेत. मला असं वाटतं बोनसाई न्यावा एक छान आहे. 3-3, 4-4 वर्ष जपलेली झाड आहे बघा आता. आता हे हँगिंग प्लांट आहे ना, हँग करायला खूप आवडतात, दिसतात पण खूप छान. पण त्याचा मेन मुद्दा असा आहे की ते वरनं त्याला खाली काढायचं आणि मग पाणी द्यायचं. तो एक प्रॉब्लेम आहे. रात्रभर एक दिवस खालीच ठेवायचं आणि मग परत वरती हँग करायचं. ते दिसायला फार छान दिसतं पण आपल्याकडे तेवढी ते माणसं नाहीत ना, असे कामगार नाहीत ना तेवढं हे करायला. त्याला कंटिन्यू त्याच्यावरतीच पाहिजे तेव्हा ते जमन. वाव बघा आता किती छोट आहे पण त्याला फुलं आलीत बघ. हे फुल पण कसलं सुंदर आहे. आगळं वेगळेच प्रकार आहेत सगळे, जनरल लोकल प्रकार नाहीत असे सगळे आहे की नाही. त्यामध्ये पण 25-30 कलर आहे. नाही एकाच ह्याच्यात. अच्छा वेगळ्या वेगळ्या ह्याच्यामध्ये. किती वर्षाचा असन बरं हे आता. 2 वर्ष. 2 दोन वर्षाचं वर्ष. का? म्हणजे ते फक्त छोटा आहे ते कमी वर्षाचं. तरी पण 2-2 वर्ष त्याचं ते मेंटेन खूप छान केलंय त्या झाडाला. छोट्या कुंडीमध्ये. छोट्या ते कसं होतं, इथं दाखवायला एवढे ऍक्च्युली ह्याची क्वांटिटी 50,000 असते आपल्याला. हा ना? म्हणजे 40 कलर आहे. हे 40 मोठ्या कुंड्यांमध्ये लावावं हे लागतं. शोला असं छोटे छोटे कलर. शिवला म्हणजे हे याच्यातच ऍज असंच राहणार का? नंतर चेंज करू शकतो थोडे. कॅक्टसचे प्रकार आहेत ते सगळे. सकुलेंट आणि कॅक्टसचे. पहा त्यासाठी आता. किती व्हरायटी. हे बघ मस्तच आहे बघ ना ते. तोंड पुस कसले सुंदर सुंदर आहेत बघ ना. हे बघ हा पण हे कॅक्टस शक्यतो सुकत नाही ना मॅडम. नाही फक्त मेंटेन करायचं त्याला. मेंटेन म्हणजे काय त्याला काय असतं? पाणी करत एरिया आणि जे वातावरण असतं ना ते maintain करायचं. जास्त heat नाही जमत. घरामध्येच ठेवावं लागतं. घरामध्ये पण त्या आपल्या घरामध्ये पण वेगवेगळे वातावरण. नाही चालत. अंधार नाही चालत याला बघा आता. कॅक्टस किती प्रकार आहे बघते कॅक्टसचे. व्हेंटिलेटर यायला काही काही ठिकाणी प्रॉब्लेम येतो ना काही काही एरियामध्ये. हा ते बघ आपण एक वेगळा प्रकार. वाव जसं वाटते आर्टिफिशियलच आहे बघ आता ते. सुंदर सुंदर बघ आता. वेगवेगळे प्रकार पाहिला मी हे बघ इथं कसं आहे बरं का. काट्यावाला. हा त्याला काटे असतात कॅक्टस. किती किती प्रकार आहेत ते कॅक्टसचे. भरपूर आहे. इकडं पण आहे बापरे. कॅक्टसचं कुणी घ्यायला आलं इंडोर प्लांट तर कन्फ्युज होऊन जाईल नाही कुठलं घ्यावं म्हणून. हे बघ हे द्राक्षासारखं वेगळंच आहे. सुंदरच दिसतंय बघ. ध्रुव हे बघ हा पण एक प्रकार आहे कॅक्टसचा. हा पाहिला होता मी बरं का. ते बरेचसे इकडं बघ हे पण नवीन. याला फुलं वगैरे नाही येत ना. फुलं नाही ग्रीनरी. ग्रीनरी. त्याला पण लो मेंटेनन्स. पाण्याची याला पण जास्त गरज नाही. मॅडम टेबल लगेगा वा पाणी 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 कंटिन्यू पाणी असे फुलं आहेत त्याला पुढे कंटिन्यू काही फुलं आहेत का हे सर्व एकत्र केले का. हो एका 4 लावून असं लंच केलं. कसला भारी बघा. मोठ्याच्या मोठं. पण नंतर वर नाही त्याला क्लिप वगैरे मारून लागला. आपला किती वाढत का बरं नाही. काय झालं तो आहे ना ह्या टाईपचा नव्हता, वेगळाच होता तो. नाही तुम्ही वाढणार तो फक्त तो मोठा होणार नाही. पाणी हा मोठा होणार आणि पलीकडचे जे आहेत ते छोटे छोटेच पाहणार. ऐका ना एक याच्यात नाही घ्यायचं ना आपलं. घेऊ ना. जाताना आपण पलीकडून जे पाहिजे ते आपण घेऊ. च्या पानागत पण ते नाही पण गं, नाही. आळूची पानं एवढे सुंदर नसतात. मस्तच वाटते. बाहेर फुल इंडोर आहे घरात ठेवू शकतो. हा एकच लाडा राडा काय लराटा. 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 इंडोर
आउटडोर आहे फुल, घरात ठेवू शकतो आपण याला, मस्त आहे एकदम. हिरवं हिरवं गार. वगैरे तुम्ही ठेवू शकता हॉलमध्ये. छान वाटतं. आता मी त्या घरातला कलर भेटतील ते कलर परत नाही भेटणार. 55 कलर हे जे अग्लोनिमम आहे, म्हणजे ऑल इंडिया मधलं कलेक्शन, ऑल इंडिया आणि फॉरेनचं. फॉरेनचं सुद्धा. फॉरेनचं सुद्धा, ऑल इंडिया प्लस ऑल वर्ल्ड. ऑल वर्ल्ड. हा, म्हणजे भारताच्या बाहेरचं सुद्धा कलेक्शन नर्सरीमध्ये आहे. आहे. वेगळं जर काही शेड जर वेगळे वेगळे पाहिजे असेल तर 4 वर्ष झाली. आपल्याला इथं वेळच नाही असं वाटेल करा करू लागेल. 4 वर्षाची मेहनत आहे. मग मेहनतीचेच पैसे आहेत ना, संयम तुमचा त्याचेच पैसे आहेत. विकू नका. त्याला प्रॉपर ते क्लिप्स वगैरे लावून बघा ना कसं केलंय, मस्त चालतं. वेळेचेच पैसे. वेळेचे पैसे. पुढं फिरायला दिवस सुद्धा पुरणार नाहीये. इकडं आतमध्ये पण पूर्ण. बापरे. कॉर्नरला आहे का? कॉर्नरला गार्डन मध्ये वगैरे किंवा घराच्या पुढं, घराच्या साईडला अशा टाईपचा आपण डिस्प्ले करू शकतो. वॉटर फाउंटन वगैरे थोडंसं त्याच्यामध्ये, लाईट्स. हा, लाईट्स वगैरे सोडून बघा ना, ती किती छान थीम थोडक्यात तयार केलेली, मस्त अगदी. त्यांनी फक्त एक इथं असं हे केलंय, डिस्प्लेला लावलंय. ते अशा पद्धतीने करू शकतो. त्याच्यामध्ये असे कलरफुल आपण लाईट्स सोडल्या, पाण्याचं सोडलं, किती छान वाटलं. वड पण आहे, वडाचं झाड जातं. 17 वर्षाचं वडाचं झाड आहे बघा आता. कुंडीमध्ये लावलंय म्हणजे साहजिकच आहे नाही. त्याला पारंब्या वगैरे बघ सगळे सगळं आलं मग आता 17 वर्षाचं म्हणल्याच्या नंतर. फायबरची कुंडी आहे, असं नाही की कसली. त्याच्यामध्ये त्याला पारंब्या वगैरे पण आल्यात सगळ्या, हे बघा. आणि आकार किती छान आहे, जसं आपण पिक्चर मध्ये बघतो, पोस्टर मध्ये. बरोबर आहे. हे म्हणते मी, हे प्लांट याला हे सुकत नसेल ना? नाही, त्याचा वास घ्या नाही चालते. याचा का? याचा? अरे वा, कसलं आहे पण हे? रोजमेरी. बरोबर ओळखलं. रोजमेरी हे तर भरपूर फायदेशीर आहे. हा, अरोमा वगैरे रोजमेरी. हा, हेच रोजमेरी. नाही हे हेअर साठी पण लय फायदेशीर आहे का? केसांना हे याचं एसेन्शियल ऑइल आहे ना, 3-3 हजाराचे असे ड्रॉप मिळतात याचे, एवढंच ह्या झाडाचा. आणि हे कोणतं आहे? ते रेग्युलर आहे, ते काय ते भेटतात, ते भरपूर बनवतात. हे घेऊन जाऊ बरं का आपण. हे घेऊन जाऊ, छान आहे ते. ह्याच्यामध्ये 6-7 कलर आहेत. आता सीझन संपलाय, आता ऊन आहे ना, हे अवेलेबल आहे आपल्याला. फ्रेश पाठवून देतो. काय मारत म्हणजे तेवढं थंडीच्या ह्याला आम्ही इथं 2 लावले होते. आम्हाला 2 महिने हे पाहिजे, त्यांनी ब्रोकली लावलेली आहे आली बघ ना. आणि ब्रोकली पण त्याला आली एवढी फ्रेश सगळ्याला आली. आणि पूर्ण ऑर्गॅनिक येते ते, काहीच नाही त्याला. नाही घ्यायची नाही, इकडे पण होती ना लावलेली. आम्ही वर्षभर सब्ज्यामध्ये सगळ्यात टॉप टाइमपास पाहिजे. ते आवड असल्या होतं हे सगळं. ब्रोकली मला येतच नाही ताई बनवता. कशी बनवता काय माहिती. त्याला ना नाही का, लसूण तुकडे करून त्याचे तेल थोडस टाकायचं, ते लसूण टाकायचा, थोडीशी हिंगाची चिमट टाकायची, मीठ. ती अशी पण सॅलेड सारखी एवढी खूप छान छान लागते. लागते.
नेटवर युट्यूब गुगलवर बघावं लागेल. भाजी पण कांदा मी एकदा बनवली ती वेगळीच काहीतरी झाली, मग यांनी आणली की ती वाळून आणून जाते फ्रीज मध्ये, पण माझ्याने भाजी काही त्याची होत नाही. कांदा बटाटा पण असा टाकून एकत्र करून गार्डन आम्ही खूप सर्व छान लावलं होतं, बनवलंय. बदकनी सर्व खाऊन घेतलं. आमची चंदन तिच्या बहिणीकडे पाठवलं होतं. हो तिला 3 पिल्ल झाले, एकच राहिला. जुईचा वेल आहे पण. हा कोणता वेल आहे? मधुमालती मधुमालती. बदक किती छान पवते ह्याच्यामध्ये. हा? ती एक दोन किती ठेवलं भारी पण वाटेल ते. छान वाटेल, पण तुमचा सर्व नाश करतील. खाऊन घेतील काही आणि सगळीकडे घाण करतात ते, नाही तर किती लय छान दिसतील. खाऊन टाकलं पाणी सोडलंय. मोर राहतात ना, मोर राहतात, जीव लावल्यावर राहतात. आहो ते दिवसभर फिरून परत येतात. एका ठिकाणी राहत नाही. नॅचरल मेडिसिन से संपूर्णच असतं. म्हणजे आपली प्रार्थना अशी होऊ शकते की नॅचरल जे रोज खातोय त्याच्यापासून मला संपूर्ण स्वास्थ्य मिळालं. विचाराचा खेळ जे आहे. बरोबर. ते बियासाठी ठेवलं का? ते मनानच थोडं गांठी मोठी पण ते हे झाले आता. ते बिया होतील त्याच्यात. याच्यामध्ये चालतं का ते? आपली तर हे बघ वरती. एक आकडी बघ. थांब इथं. खूप लांब आहे. इथं एवढा मोठा का बरं? म्हणजे त्याच्या आतमध्ये पिसते का? त्याच्या आत ते बिया निघणार ना 4-5. फर्स्ट टाइम आला. अच्छा, 4-5 बिया निघणार. इकडे सिटिंग अरेंजमेंट मस्त आहे है ना. हा संध्याकाळी आज इथंच प्लॅन होता म्हणून उरले आहे ना. पॉलिश करून पीयू केला ना? हा पिओ केलं. एक लाकडाच्या फळ्या करून. हा, पीयू हा. छान. म्युझिक सिस्टम वगैरे हा छान. हे हँगिंग प्लांट्स मला लय आवडलेत सगळेच बरं का. तिकडचे पण. हा बरोबर आहे. ते मासे वगैरे नॉन व्हेज बनवायला. हा, आम्ही पण चुलीचा सेटअप केलेला आहे नॉन व्हेजला बाहेर. आम्ही चुलीवरच चालू असतो म्हणतो. हे काय, हे पण मनी प्लांट्स किती छान व्यवस्थित सगळे मस्त एकसारखे साईज मध्ये कट केलेले आहेत. हा भक्ती आणि शक्ती. हा, भक्ती आणि शक्ती. ध्रुव काय चाललंय? नाही नाही, मनीषाताई तर म्हणन बाई किती छान आहे. मनीषाताई पण माहिती आहे ना तुम्हाला? हा, येत नाही म्हणली ती शम्मी. शमी 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 हे बघ तेवढी झाली. शमीचं झाड बघ किती झालंय. एवढंच वाटत नाही. सर ते काय पॉझिटिव्ह. पण छान वाटत ते. तुम्हें जो अच्छा लगा वही मेरी इच्छा है. किती छान छान थॉट लिहिलेले आहेत मस्त सगळीकडे चालते. हा, थांब ना बाळा, मी बघते ना. बघ ना, हे बघ किती छान आहे. हे झाड बघ ना, एकदा बघ ना बाळा तू. थांब, मला ओढू नकोस, थांब मला बघू दे. ग्राउंड मध्ये लावलं. थांब 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 थांब, मला बघू दे. हे लोटस होता का ताई? हे येतात का त्याला पण? येतात ना. काय हे काढण्यासाठी नाही की पण भेटतात. फुलं आहेत ना तेवढे, मग मधमाशा येणारच तिथं. आतमध्ये जा ना तुम्ही, आतमध्ये जा. हे कोणतं आहे? टिकोमा. हे बघ मधमाशी किती आले तिथं. भरपूर आहे. हे पण मग असं मग कुठेतरी बसले असतील त्या. हा इकडे तिकडे बाहेर असतील. कारण याला फुलं जास्त आहेत ना, त्याच्यामुळे इथं जिथं फुलं असतात जास्त तिथं मधमाशा येतात. आपण एक का होते, आपण नाही म्हणत का काही लय मोड लागलं काय तुमचं, ते का होतं. हा नाही म्हणत का, म्हणतात ना हे भाव आहे पिवळा किंवा याला गोल्डन शावर पण म्हणतात. गोल्डन उन्हाळ्याचीच फुलं आहेत. हा ना. हे बघ, मधमाशी. बटरफ्लाय पण आहेत साठी बघ किती वरती गेले आता. त्या बघ इकडे तुझ्या मागच आहे बघ फुलपाखरं. त्याला आकार दिला आता सेट करून. पण इथलं इंडियन आहे ना आपल्या हॉटेलला आहे ना, त्यांनी त्यांच्याकडूनच घेतले आपण. हे हो, अशा नाही, कलर वेगळा आहे तो. 8-10 वर्ष झाले आले इंडियात. हा, काश्मीरला वगैरे खूप. हा, मी तेच म्हणते, मला इथं म्हणजे तिकडं जास्त आपण पाहिलेले. अरे हे आपल्या हॉटेलला आहे पण हॉटेलला असेल.
दुसरे असतील. हे छोटे हा हिरवे म्हणजे थोडक्यात काश्मीरचं वगैरे फील देते बघ ना इथं हे पाहिल्याच्या नंतर आहे की नाही. हा काय करतो 2 मिनिटं काय घरी पोहोचल म्हणतो 2 घंटा काय काय काहीतरी म्हणला तर है ना. चेंजिंग केलं ना. हे बघ हे पण याला पण किती छान शेप बघ दिलाय हा पण. सीता अशोक आहे ना, कोणता सीता अशोक श्रीलंकेला सीता माता अच्छा वनमधली ही झाडं. हे सीता माता ज्यावेळेस वनवासाला होत्या त्यावेळेस अशोक वन अशोक हा हे झाडं होते ना सगळे. कोण आहे अशोक वनात हे झाडं होते. थोडक्यात त्याला फुलं पण येत आहेत बघा. हे बघ किड्सचा स्विमिंग पूल केलं या साईडला. मला पण आणा. तुला काय ना तुला ध्रुव तुला पप्पाने ते ट्यूबवाला स्विमिंग पूल आणला होता ना तू 2 दिवसात फोडला मोठा माग लागून लागून. हा तू ते 2 दिवसात त्याला पंक्चर करून टाकलं. मस्त वाटतंय ना हे पण. कोकोनट नाही रे झाड कोकोनट नाही. ही एवढे झाड आहेत ना हा त्या मला पण एवढे माहिती नाही. हा ना झाड व्हरायटीज किती आहे तिथं आतमध्ये नर्सरी मध्ये. 3.5 बापरे. याचं काय नाव आहे सर याचं ह्या झाडाचं. किती सुंदर वाटतंय खाली बघ ना. हम्म. ते कापावं लागतं का ऑटोमॅटिक येतं. त्यांनी कापून दिले का? आता बरोबर वाढत जाईन तर मग आता ते निघायला लागले. आणि याला नॅचरल हे घरटे केलेत पक्ष्यांनी ह्या झाडावरती. तेव्हा ना खाली पानं त्यांनी कापून दिले किती कमाल आहे तेवढ्या पानावर. काडी काडी आणून त्याला विणणं वगैरे. हे पण बघ सगळीकडं कसलं छान वाटतंय वरती पण. हे हे वरती आपल्या हॉटेलवरती ते झाड आहेत ना. थांब हे बघा वडाचं झाड आहे ना. हा वडाचं त्यांची नव्हतं पाहिलं का. हा मस्त लावलंय सगळं. संध्याकाळी छान वाटत असं लाईट्स वगैरे लागल्यावर. मग इथं कंदील वगैरे लावून किती छान सेटअप केला वरती मस्त. अच्छा हे वरती जायला आहे का डायरेक्टली. चला डोंगरावरती चला साठी अक्का. वरती डायरेक्टली ह्या पॉइंट वरती. हा इथनं वरनं वॉटर फाउंटन. तुम्ही पण आले. तुम्ही पण आले म्हणजे कुठे या. अरे वा इथं दगडाचे बरोबर डायनिंग छोटेसे असे टेबल वगैरे इथं जर घेऊन. हा आणि दगडच ठेवलेत प्रॉपर आहे ना. नाही छान झालं एक मूवी सारखं म्हणलं एकदम. हा बरोबर आहे. हे हॉटेलवर हे झाड आहे. काही भरलं कुठे याला पण प्रॉपर कटिंग वगैरे देत असताना सगळी ही. टावर ट्री बघ. हा जेवण झालंय पहा. त्या ताईंच्या घरी जाऊन जेवण वगैरे करून आले मस्त फिरून. आणि इकडे परत पुन्हा अर्धी नर्सरी पाहायची राहिली होती तर पुन्हा नर्सरी पाहायला आले बघा. हे एक झाड आपल्या हॉटेल त्यांनीच आपल्याला दिलं ना. हे ना आपल्याला इथं बऱ्याचशा ताई आपल्या हॉटेलवरती आल्या की फोटो काढतात आणि
आपल्या बुकिंग नंबरवरती पाठवतात, म्हणतात तर आज मानकरडोसा सेंटरला व्हिजिट केली आम्ही. इकडे स्टॉक आहे सगळ्या ह्या झाडांचा. यांचा शेप बघ ना कसा झाला. तर ताईंनो, अर्धी नर्सरी आमची पाहायची राहिली होती आणि मला नाही वाटत ही 1 किंवा 2 दिवसात सगळं पाहून होईल, कारण खूप मोठी नर्सरी आहे. आणि त्यांच्या घरी जाऊन आम्ही लंच वगैरे करून आलो दुपारी. खूप दिवसाचं आमचं यायचं चाललं होतं. आणि ते जे भाऊ येतं ते यांचे फ्रेंडच आहेत. फ्रेंडच्या अगोदर ते आपले खूप सबस्क्रायबर होते जुने, आणि त्या ताई आपले व्हिडिओ खूप म्हणजे आवडीने पाहायच्या. आणि त्यांच्या घरी गेल्याच्या नंतर आम्हाला असं वाटलं नाही की आम्ही पहिल्यांदा येतो. इतके छान मिक्स म्हणजे झाल्या, दोघीही जावा खूप छान पद्धतीने राहत होत्या त्या, आणि खूप सिंपल साध्या एकदम, म्हणजे एवढं सगळं असून पण खूप साध्या पद्धतीने. खरंच म्हणजे माणसं खूप छान होते, आम्हाला खूप आवडले. खूप दिवसापासून म्हणजे बोलवत होते ते आम्हाला, पण आमचंच आज जाऊ उद्या जाऊ आज जाऊ उद्या जाऊ असं चालू होतं. तर मग फायनली आज वेळ काढला आणि तिकडे गेलो होतो उरुळी कांचनला, जसं की व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये सांगितलं. खूप साऱ्या नर्सरीज आहेत त्यांच्या, कोकणात सुद्धा आहेत. तर मग खूप वेगळ्या पद्धतीची झाडं होती तिथं, खूप वेगळं काय काय बघायला मिळालं. आणि खरं तर मध्यंतरी आता कामाच्या प्रेशरमुळे थोडंसं झाडांकडं माझं दुर्लक्ष झालं. तर घरातले इंडोर प्लांट्स म्हणा किंवा पोर्ट्समधले म्हणा, खूप सारे माझे जळाले होते. कारण घरात जर असलं ना तर घरात प्रॉपर सगळं व्यवस्थित आपण इतकं छान पद्धतीने सांभाळू शकतो. पण घर आणि सगळंच पाहायचं म्हणलं ना तर ते कुठंतरी कितीही आपण एफर्ट लावले तर ती गोष्ट होत नाही. तसंच माझ्याकडनं पण झालं. तर भरपूर असे छान प्लांट्स मग इथं मी काढले घरी नेण्यासाठी. आणि म्हणलं चला परत पुन्हा एकदा छान असं मस्त डेकोरेट करावं छान घर असं, कारण आता अक्कांचं वर्षश्राद्ध आलंय, घर सगळं साफसफाईला काढावंच लागणार आहे. लकीली एक छान अशी जोडी पण आम्हाला आता मिळालेली आहे. ज्योती नाव आहे तिचं. तर पाहूयात आता लवकरच तुम्हाला इंट्रोड्यूस मी करून देणार आहे तिचं सुद्धा. तर मग खूप छान पद्धतीचे इथं झाडे, असं वाटत होतं सगळंच घेऊन जावा, कुठलं नाही घ्यावं असं वाटत होतं, पण काही लिमिट असतं. आणि खूप छोटे इंडोर प्लांट्स पण मी इथं काढले. तर एखाद्या व्हिडिओमध्ये पुढं नंतर मी दाखवलंच, त्याची माहिती पण देईल की कोणते आम्ही घेतले किंवा कशासाठी घेतले किंवा वास्तुशास्त्रामध्ये त्याचं काय हे आहे, ती सगळी माहिती नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच देईन. स्पेशली हे जे आपल्या हॉटेलवरती झाडं ठेवलेली आहेत ना, हे मला खूप आवडले. आणि एक मीन्स वाडाचं जे झाड होतं ना ते मला फार आवडलेलं आहे. तर इन फ्युचर मी एक वाडाचं झाड घेऊनच जाणार आहे इथनं. आपली जी जंगल विलाच्या सेटअपच्या साईडला जी विहीर आहे आर्टिफिशियल, त्या विहिरीच्या साईडला ठेवण्यासाठी मला ते वाडाचं झाड फार आवडलेलं आहे. पण आता नेण्याचा वगैरे प्रॉब्लेम, आणि नंतर एक दिवशी येऊन नक्कीच वाडाचं एक झाड, हे पहा हे जे दाखवते मी, हे झाड एक खूप न्यायची इच्छा आहे. तर घेऊनच जाणार आहे हे वाडाचं झाड एक नक्की. तर थँक्यू सो मच व्हिडिओतर्फे सुद्धा ताईंना आणि त्या सरांना. खूप छान पद्धतीने त्यांनी म्हणजे त्यांच्या घरी पण गेलो, घरापुढचं पण गार्डन इतकं सुंदर होतं, मस्त अगदी. म्हणजे खूप छान पद्धतीने त्यांनी प्लॅनिंगने ते घरापुढचं सुद्धा गार्डन म्हणजे डेव्हलप केलेलं होतं. आणि मेन मीन्स ह्या नर्सरीमध्ये एक मी हे पाहिलं की कुठेही थोडा सुद्धा कचरा पडलेला नाहीये किंवा कुठंही असं काही पाणी म्हणा खतं म्हणा, इतकी स्वच्छता आणि क्लीन. म्हणजे गेल्याच्या नंतर म्हणजे एवढं काय म्हणतात ना, कामाच्या याच्यातनं डोक्याला एक शिनभाग, आपण नाही म्हणत कुठं गेल्याच्या नंतर शिनभाग हलका झाला, तर तशा पद्धतीचं एक हे झालं. एकदम इतकं माइंड रिलॅक्स झालं आणि इतकं फ्रेश वाटलं, मस्त अगदी असं वाटलं मस्त आता एकदम खूप मस्त. म्हणजे झाडांकडे पाहूनच अगदी भारी वाटलं. तर खूप छान आहे. ज्या ताईंना म्हणजे होलसेलनीच मिळतात तिथं झाडं. मेन मीन्स सगळ्या जे छोट्या नर्सऱ्या आहेत तिथनं इथनं झाडं जातात. आणि मेन मीन्स ऑल वर्ल्डमधलं इथं कलेक्शन आहे झाडांचं. असं नाही की इंडियाच्या बाहेरचे सुद्धा भरपूर वेगळे प्लांट्स शेडमध्ये. कॅक्टसचे प्रकार किती सारे दाखवले मी, तरी व्हिडिओमध्ये सगळी नर्सरी मी कव्हर करू शकले नाही. पण कधीतरी इन फ्युचर परत गेले मी, आता नक्कीच ऑफकोर्स जाणारच, पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर पण एकदा व्हिजिट होणारच. तर मग त्यावेळेस तुम्हाला नक्की सगळी नर्सरी फिरून दाखवेल. खूप छान डेव्हलप केलंय बाबा, मस्तच. म्हणजे मी खूप साऱ्या नर्सऱ्या फिरले पण एवढं डेव्हलप केलेलं नाहीये कुठं. खूप छान, खूप म्हणजे खूप मस्त. तर आणि मी तुमचे दाजी बघा, सगळ्यांनाच तुम्हाला माहिती वृक्षप्रेमी आहे, जिथं जाईन तिथं झाडं लावतात. इव्हन आमच्या पोस्टिंग जिथं होत्या तिथं म्हणजे सगळं याचं काम त्यांच्याकडेच होतं, जी होते ते. तर तिथं पण ते इतके झाडं लावायचे जिथं पोस्टिंग होईल. घरी तर लावायचे, पण त्यांच्या ऑफिसमध्ये पण ते भरपूर फुलांचे फळांचे झाडं लावून टाकायचे. अजून पण उडीसाला एवढे झाडं लावलेली आहेत की आम्ही लावून आलो आणि त्याचे फळ आता बाकीचे लोक खातात. तर इतकी आठवण काढतात ह्यांची. तर ते प्रत्येक झाडापाशी जाऊन सगळं व्यवस्थित पाहून त्याचं काय काय सांगून, म्हणजे एकदम
एकदम प्रेमाने प्रत्येक झाड जाऊन चेक करत होते सगळं. पण मीच म्हणलं आता ऊन भरपूर लागते, थांबा आता बस, आपण परत नेक्स्ट टाइम येऊ, कारण खूपच म्हणजे कडक ऊन पडलेलं होतं आणि नर्सरी अजून फिरायची राहिलेली होती. तर ताईंनो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आहे मला असं वाटतं ज्या ताईंना झाडं आवडतात त्यांना आजचा व्हिडिओ खूप आवडलेला असणार आहे. किती वेगवेगळ्या प्रकारचे झाडं पाहणं, म्हणजे एवढी व्हरायटी. तर चला नक्की एकदा नर्सरीला व्हिजिट करा. आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. कुठले कुठले झाडं मी आणले ते नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. बाय.